सरकारी जागे दुसऱ्या कडल्यान विकते घेवन जे कोण घरां बांदपाक लागल्यात ते फुडें त्रासात पडटले। सरकार ती मोडची ना, पूण ती डॅमोलिश जातले इतले खरे। घरांच्या हक्का खातीर अर्ज करपाक 6 म्हयने दितात। खंयच्याच एजंटा बगर थेट डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, पालिका आनी पंचायत मेळोन घर मेळोवन दिवपाक मदत करतली, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें। माझे घर योजनेचे अर्ज मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मये आनी दिवचल वाठारांत वितरीत केले। हे कार्यावळीत मुख्यमंत्री उलयतालो। हक्काचे घर मेळपाची प्रक्रिया सरकारान सुटसुटीत केल्या। लोकांक क्लास 1 सनद सर्टिफिकेटी मेळटल्यो। त्या खातीर फी आसतली, पूण उणे फीत लोकांक घराचे हक्क मेळटले। जाचे कडल्यान जागो घेतात ताचे आदी वेवस्थीत व्हेरीफाय करात, अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान दोनूय कडल्या कार्यावळींत सांगलें। तुम्ही जागो खंयचोय विकत घेता आसतना 10 फावटी व्हेरीफाय करात तो जागो त्या मनशाचो काय न्हू। कोणी बेश्टोच सांगता म्हणून एफिडेवीट मारून जागे विकत घेवं नाकात। हांवें आत्तां जस्ट आयकलें की आमच्या दिवचल तालुक्यात सुद्दां गव्हर्मेंटाचे जागे जे विकपाक लागल्यात आनी जे लोक घरां बांदतात इन फ्युचर हे जे गव्हर्मेंटाच्या जागे जे विकत घेवन घरां बांदता पळय न्हू ते त्रासान पडटले। आतां तरी दुसरोच विकता म्हणजे जागो आमचो सरकाराचो, पण विकता भलतेच। आनी आतां जर असली घरां बांदलीं जाल्यार तेंची घरां डॅमोलिश जातली। फाल्यां मागीर आपलें घर हे हांवें दोतोरान मोडलें म्हणूं नाका, ताका ऑटोमॅटिकली ती घरां उरची ना, ती घरां मोडून वयतली। त्या ती आपूण फटोवचो न्ही परत म्हणून सरकारान वन टायम ही योजना हाडल्या। फुडल्या 6 म्हयन्या भितर म्हणजे अशा विविध तरेचे 9 कॅटेगरीतले फॉर्म जे आमी आतां वाटपाक हाडल्या, हे फॉर्म प्रत्येकाक जो फॉर्म लागता तो फॉर्म मागीर तो गव्हर्मेंट लँडांतलो आसूनी, कोमदाद लँडांतलो आसूनी, 1972च्या पयलींचो आसूनी, तो मागीर इवन जो 20 पॉयंटांतलो आसूनी, प्रायवेट लँडांतलो आसूनी, किंवा इवन जो रिहॅबिलिटेशन बिचोलेंच्या रिहॅबिलिटेशनची घरां ना तशी, पण तशी सुद्दां जरी आसत जाल्यार हे सगळे फॉर्म आतां आमी वाडटले। प्रत्येकान हांगासर गर्दी न करता प्रत्येकान फॉर्म घेवचो। प्रत्येकाक एप्लाय करपाक 6 म्हयने आसा। आमचे डेप्युटी कलेक्टर, आमदाराचें ऑफिस हे सगळ्या जाणां हे फॉर्म भरपा खातीर मदत करतले। तुमी ते फॉर्म वेवस्थीत भरून आमी डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, म्युनिसिपालिटी आनी पंचायत हांकां खंयसरूच कोणाकूच कायदेशीर पैशा शिवाय एकूय पयसो दिवपाची गरज ना। तुमच्या कडेन जर कोणी एजंटूय येयले, आतां हांवें पळयलां की थोडे जाण एजंट तयार जाला, तुजें सगळें हांव करून दितां, म्हाका 50,000 रुपया दी म्हणून। ह्या एजंटांक बी पयशे दिवपाची गरज ना। घराच्या रेग्युलरायझेशनाचेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत मया उलयलो। तुमचे कडेन गरजेचे डॉक्युमेंट्स आसत जाल्यार पंचायत सेक्रेटरी 3 दिसां भितर हाऊस रिपेरिंग सर्टिफिकेट दितलो। हाऊस सेपरेशन सर्टिफिकेटूय मेळोवन दितले। तांकांय सगळे हक्क मेळटले, अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मया सांगलें। रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन या पर्सनल जागेत घर बांधलेले जे आहा ते सुद्धा रेग्युलरायज करपा खातीर तांच्यांनी ताचो वेगळो फॉर्म हांगासर एवेलेबल आहा। परत तेंच्यांनी केले व्हडले म्हणजे आप टू 600 स्क्वेअर मिटर पर्यंत व्हडली बिल्डींग सुद्दां तरी गांवांत बांदल्या मुगो ती रेग्युलरायज जातली आसा। पंचायती मात मागीर पयशे भरपाचे, कारण ती सुद्धा रेग्युलरायज करपाचें सरकारान डिसिजन घेतला। बट तुमी म्हणटले की ती फुकट रेग्युलरायज जातली काय म्हणून, फुकट जावची ना। जेणी घर बांदपा खातीर जितके पयशे भरलेले, सपोज तेणी सगळो टॅक्स मिळून तितलो 1 लाख रुपया जर नवे घर बांदलेले कोणी सरकाराक दिता जाल्यार तितकेच पयशे आतांय बी रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन करता आसतना सरकाराक भरचे पडटले। पण तुका घर कायदेशीर आमी तें करून दिता। गांवांत रावपी लोकांच्या घराक हाऊस रिपेंट सर्टिफिकेट करतली। 3 दिसांनी हाऊस रिपेंट सर्टिफिकेट मेळपाक जाय। आयच्यान आमी ताका फॉर्मेटूय दिला, म्हणजे ग्रामपंचायतीन जर वचत तुम्ही जर हाऊस रिपेंट सर्टिफिकेट मागली जाल्यार ती हाऊस रिपेंट सर्टिफिकेट तुमचा हाऊस नंबर आसा आनी तुम्ही इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर बील तुमच्या कडेन जर आसत, घर तुमच्या नांवार आसा आनी तुम्ही हाऊस टॅक्स फारीक करता, उदक बील किंवा लायट बील आसत जाल्यार पंचायत सेक्रेटरी 3 दिसांनी ताका हाऊस रिपेंट सर्टिफिकेट दिवपाक जाय। 3 दिसांनी हाऊस रिपेर तो नवे बांदिना तो रिपेर करता, म्हणजे हाऊस रिपेर सर्टिफिकेट दिवपाक ताका कांयच हरकत ना। जर एका घरात 2 भाव रावता आनी दोगांयनी जर करून दिले आमकां हाऊस सेपरेशन सर्टिफिकेट दी ए आनी बी, म्हणजे फॉर एक्झाम्पल नंबर आसतलो 40 जाल्यार 40A आनी 40B विथ कन्सेंट विदिन 7 days तेणी फक्त चडांत पंचायत मिटिंगेक रावपाची गरज ना। परत एकदा सांगता, हे एडमिनिस्ट्रेटिव्ह काम आसा,
सेक्रेटरीचें काम आसा, त्यामुळे ते पंचायतच्या मिटिंगेची गरज ना. म्हणजे पंचांनी आमी पळयता, आमी मिटिंगेक घालता हे म्हणपाची खंयसरूच गरज ना. जो कोण मागता ताका सेपरेटली 2 हाऊस नंबर डायरेक्टली पंचायत सेक्रेटरी दिवपाक जाय, आयच्यान दिवपाक जाय. तशें दोगांयकूय आमी सर्क्युलर जे आसा पयलीं हे पंचायतींनी गेल्या, सेक्रेटरी कडेन गेले आसा, त्याची तांच्यांनी म्हणजे ए आनी बी जेणे करून घरांतली झगड्यो कमी जावच्यो, वेगळे लायट कनेक्शन घेवपा खातीर, उदीक घेवपा खातीर ताका डायरेक्टली नंबर एवेलेबल आसा. आणि ह्या पंचायतीन दिल्ल्या हाऊस नंबर म्हणजे 37A 37B ताज्या वयल्यान जर तेणी फाल्यां सकाळी नवीन कनेक्शन घेवपा खातीर जर मागलें जाल्यार इलेक्ट्रिसिटी ताका नवीन कनेक्शन दितली, ताका वॉटर सप्लाय ताका नवीन सेपरेट मिटर दितले. फाल्यां सकाळी तेणी इवन जो नवीन टॉयलेट मागलो गव्हर्मेंटाच्या अंडर तर ताका मागपाक रायट आसा, ताका नवीन टॉयलेट दितले. ही सगळ्यात